गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे गुढीपाडवा, तर त्याचीच तयारी चालू झालेली आहे. आदल्याच दिवशी मी दूध वगैरे आणून ठेवलं होतं, कारण मी श्रीखंड वगैरे आणत असते दरवर्षी. पण यावर्षी यांनी म्हटलं होतं, की थोडंसं आपण वेगळं काहीतरी करू. तर म्हटलं बासुंदी वगैरे त्यांना सगळ्यांनाच आवडते. तर मग 2-3 लिटर दूध आणलं होतं आणि मस्त गाईचं दूध आहे हे. गाईच्या दुधाची सुद्धा बासुंदी छान घट्ट होते. अगोदर काय करायचं, मोठ्या गंजामध्ये मी घेतलं होतं दूध काढायला. तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. त्याच्यामुळे काय होतं, खाली एकदम काहीच बुडायला लागत नाही आणि छान आपलं दूध सुद्धा आटलं जातं. तर मी मंद आचेवरती दूध आटायला आणि बघा 15-20 मिनिटामध्येच आपलं दूध बरचसं असं घट्टसर झालं होतं. उकळी आल्यानंतर 10-15 मिनिटं असं घोटत राहायचं सारखं. तर मी अगोदरच्या दिवशी थोडंसं घट्ट करून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा इथे सकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी मस्त मुलींनी तोरण वगैरे लावून घेतले होते. माझ्या अडचणीमुळे मुलींनी आणि यांनीच देवपूजा वगैरे किंवा मग गुढीची पूजा सगळं काही तयारी त्यांनीच केली होती आणि माझ्या मोठ्या मुलींनी गुढींना नैवेद्य सुद्धा बनवला होता. तर इथे बघा त्यांनी मस्त गुढी उभारलेली आहे. त्याच्यानंतर मी आली होती खाली आणि स्वयंपाकाला सुरू केलं मग. तर दुधामध्ये साखर टाकली. थोडंसं 15 ते 20 मिनिटानंतर दूध घट्ट झाल्यानंतर मी मस्त त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली आणि बघू शकता तुम्ही किती घट्ट झालेलं आहे दूध. तर साखर मी फक्त 1 वाटी किंवा मग वाटीला थोडंसं वरती टाकलेली आहे. आम्हाला जास्त गोड आवडत नाही त्याच्यामुळे मग थोडीशी साखर टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये इलायची, बदाम आणि त्याच्यानंतर बदाम आणि नंतर मी चारोळी टाकली होती. त्याच्यानंतर बासुंदी झाली एकीकडे आणि इथे बघा मी लगेच चण्याची भाजी बनवायला घेतली. छोले आणि पुरी बनवणार होती आज. मस्त मोठेवाले चणे घेतले, काबुली चणे. त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट आणि त्याच्यानंतर ते झालं, की त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तिखट आवडीनुसार, थोडंसं मीठ. त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली, छोले मसाला टाकला आणि धनेपूड टाकलेले. मस्त त्याला छान परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला. हे छान तेल सुटलं, की आणि टेस्टी लागते आणखी भाजी. छान याला तेल सुटण्यासाठी मी काय करत असते, त्याच्यात थोडंसं कोमट पाणी टाकत असते आणि मंद आचेवरती अशा प्रकारे होऊ देते. 2 मिनिटं परतून घेतलं ना मस्त तेल सुटतं बघा. खूप छान ग्रेव्ही येते. सुद्धा मस्त सुटतं याला एकदम मस्त मसाला छान फ्राय झाला, की त्याच्यामध्ये मी चणे टाकलेले. चणे मी अगोदरच बॉईल करून घेतले होते आणि त्याच्यामध्येच मीठ सुद्धा टाकलं होतं मी. तर छान चणे शिजले, की म्हणजे पोट वगैरे दुखायची शक्यता कमी राहते. पाहिजे तेवढी ग्रेव्ही करून घ्यायची. तर मी थोडंसंच पाणी टाकणार आहे. खूप जास्त पाणी नाही टाकणार. जेवढं मी चणे शिजवायला टाकलं होतं तेवढंच पाणी राहू देणार आहे. तर आपल्या धनेपूडमुळे थोडासा घट्टसरपणा सुद्धा येतो. धनेपूड टाकलेली अगोदरच आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं, कारण शिजायला सुद्धा मीठ टाकलं होतं. मी 2 कणिक भिजवून घेतल्या इथे वेगवेगळ्या, कारण मी मिस्टरांना पोळ्या बनवणार आहे, आम्हाला पुऱ्या बनवणार आहे. त्यामध्ये मी टाकलेलं थोडंसं 1 वाटी मैदा आणि बाकीची कणिक घेतलेली. मस्त आपल्या पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा अशा प्रकारे छोले मसाला. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि पूजा कशी वाटली नक्की सांगा. मुलींनी केली होती. बाय.